धुळे येथील शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या मैदानावर प्रतिष्ठेच्या सुब्रतो मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली। 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील विविध शाळांचे 15 वर्ष व 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होत असून स्पर्धेतून विजयी होणारे संघ विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत। स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे चेअरमन तथा मार्गदर्शक माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। यावेळी संस्थेचे प्राचार्य जितेंद्र तलवारे, डॉक्टर सुरेश आगळे, विश्वास पाटील, देवीदास मोरे, फुटबॉल टीमचे मार्गदर्शक डॉक्टर नरेश बागल, एम.के. पाटील, स्वप्नील सर, रेखा पाटील, गौरव सर, एम.व्ही. पाटील, शहबाज खान, सचिन सोयते, अरबाज शेख, मोहसिन शेख यांच्यासह शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, पंच, प्रशिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना क्रीडा भावना, शिस्त आणि सांघिक खेळाचे महत्त्व सांगत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्यात। सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होत असून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले। 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विविध गटातील सामने रंगणार असून जिल्ह्यातील उत्कृष्ट संघ विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवडले जाणार आहेत। त्यामुळे या जिल्ह्यातील फुटबॉल प्रेमी आणि विद्यार्थी यांचे लक्ष या स्पर्धांकडे लागले आहे। श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या प्रशस्त अशा ग्राउंडवर जे विद्यार्थी फुटबॉलच्या मॅचेससाठी आलेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने आमच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। ह्या टीम ज्या आहेत फुटबॉलच्या एकूण 24 टीम या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि या सगळ्या टीममधून जी टीम विनर होणार आहे ती राज्यस्तरावर खेळासाठी जाणार आहे। या विभागीय स्तरावरच्या ह्या मॅचेससाठी महाविद्यालयाच्या वतीने आमच्या श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने चेअरमन साहेब आदरणीय बाबासाहेब कुणाल पाटील यांच्या वतीने मी या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि ह्या ज्या मॅचेस जिल्हा स्तरावर होत आहेत, महानगरपालिकेचा पहिला संघ आहे जो 4 दिवस या ठिकाणी या सगळ्या मॅचेस फुटबॉलच्या चालणार आहेत आणि नंतरचे जे संघ येणार आहेत ते जिल्हा स्तरावरनं येणार आहेत। एकूण 80 संघ फुटबॉल खेळण्यासाठी या ग्राउंडवर येत आहेत। त्या सगळ्या संघाचं मी आदरणीय चेअरमन कुणाल बाबा पाटील यांच्या वतीने महाविद्यालयाचं प्राचार्य म्हणून स्वागत करतो या टीमचं आणि सगळ्यांना खेळासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो।